हॅलो, नमस्कार. कशा आहात? बरे आहात का सगळे? तर मी आता या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. संध्याकाळचे 5 वाजले आणि चहा बनवायला लागली. आणि चहा मी कोरा चहा पीत असते ना, तर थोडंसं तेच कोरा चहा बनवायला लागली आणि मग आपला व्हिडिओ कंटिन्यू. हे सकाळी मी बनवली होती जी साबुदाण्याची खिचडी, तेच मुन्नीला पॅक करून द्यायला लागले, टिफिन बांधून द्यायला लागली आणि ते मी ॲड केलेलं आहे ह्याच्यात. आणि 2 दिवस अगोदर तूप बनवलेलं. बऱ्याच जणांचं असं असते ना, तूप समजतच नाही कसं काढायचं, त्यांना लोणीच येत नाही काढता. आणि हे बघा एवढं तूप निघालेलं आहे पावभर. तर म्हणजेच आपल्या दररोजचे दूध आणतात त्याच्यावरची साई थोडं जमा करून ठेवते. त्या घरातच मी तूप काढते आणि तेच वापरते, विकत आणत असते. आणि इथं बघा पनीरची ग्रेव्ही बनवायला लागली. तर ते इथं मी ग्रेव्हीसाठी मसाला वाटून घेतलेलं. काजू, थोडेसे बदाम आणि कांदा, टमाटो भाजून घेतलं होतं. ते सगळं मी वाटून घेतलं आणि नुसती ग्रेव्ही बनवलेलं आहे, कारण की पनीर नव्हतं. मिस्टरांना सांगितलं होतं मी त्यांना, की तुम्ही दूध आणतात ते दुधाच्या बरोबर तुम्ही पनीरसुद्धा आणा. आणि मला आज पनीरची भाजी करायची आहे. भाजीला काही नव्हतं आणि मला गरबासुद्धा खेळायला जायचं आहे. तर ह्यांनी अजून आलेच नाहीत आणि मी आता ग्रेव्ही बनवून ठेवलेलं आहे. आणि आम्ही दोघं इथं रेडीसुद्धा झालेलो आहो, मी आणि मुन्नी, गरब्याला जाण्यासाठी. आणि हे अजून आले नाहीत. तर मी म्हटलं जायच्या अगोदर हे जे पसारा काढलं होतं ते सुद्धा आवरून जाऊया, कारण की ते बरं पडते. नाही तर आल्यानंतर मग सगळं पसारा दिसतं आणि यायला उशीर होतं. आणि तिथून आल्यानंतर हे आले होते आणि पनीर आणले होते. मग ते आल्यानंतर मी इथं ग्रेव्ही जरा पाणी टाकून जास्त केलं, कारण की मी पाणी टाकलंच नव्हतं. इथं गरम पाणी केले, त्याच्यात ॲड केलं. म्हणजे थंड पाणी टाकायचं नाही. ग्रेव्ही झाल्यानंतर मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि पनीर कट करून टाकले. बरेच लोक फ्राय करून टाकतात, पण ते ना कडक होते पनीर, म्हणून मी असंच धुवून कापून टाकत असते. वरून थोडीशी कसुरी मेथी टाकलेलं आहे. आणि हे बघा, आम्ही जे गरबा खेळायला आलतो, हे आमच्याकडचं गरबा अशी असते. जास्त मोठं नाही आहे, म्हणजे आमच्या इथलचे थोडे जणच येऊन खेळत असतात. तर हे सगळ्या मैत्रीण वगैरे होतं. आणि मस्त गरबा एन्जॉय करा. सबस्क्राईब केल्या नसतील तर करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि तुम्ही गरबा बघा.